नमस्कार शिक्षक साथियो, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सी-टी-ई-टी मराठी पॅडगॉजीच्या पाठ 4 मध्ये स्वागत आहे. सी-टी-ई-टी मराठी पॅडगॉजीचे आपण जवळपास 1000 प्रश्न पाहणार आहोत आणि त्यातील हा पाठ 4 आपल्यासाठी आहे. प्रश्न क्रमांक 51. विद्यार्थ्यांना समान विषयावर वेगवेगळे लेखन वाचायला दिल्यास सर्वाधिक कोणती क्षमता विकसित होते? चिकित्सक वाचन, पाठांतर, हस्ताक्षर का शब्दलेखन? उत्तर आहे ए, चिकित्सक वाचन. विद्यार्थ्यांना समान विषयावरती वेगवेगळे लेख वाचायला दिल्यास मुलांमध्ये चिकित्सक वाचनाची क्षमता विकसित होते. पाठांतर नाही, हस्ताक्षरी नाही, शब्दलेखनही नाही. प्रश्न क्रमांक 52. भाषेतील प्रवाहीपणासाठी सर्वात उपयुक्त कृती कोणती? ए, मुक्त संभाषण आणि अर्थपूर्ण संवाद, शब्दलेखन चाचणी, व्याकरण पाठ करणे नाही, शब्दकोश पाठ करणे नाही, शब्दलेखन चाचणी सुद्धा नाही. तर भाषेतील प्रवाहीपणासाठी सर्वात उपयुक्त असते मुक्त संभाषण आणि अर्थपूर्ण संवाद. ह्यातूनच विद्यार्थी भाषा शिकत असतो. पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 53. एका विद्यार्थ्याचे उत्तर अपेक्षित उत्तरापेक्षा वेगळे आहे, पण त्यामागील तर्क योग्य आहे. विद्यार्थ्याने उत्तर दिलं आहे, परंतु अपेक्षित उत्तरापेक्षा वेगळं आहे, परंतु त्याला सांगायचे तेच आहे जे आपल्याला अपेक्षित आहे. तर्क योग्य आहे. तर शिक्षकांनी काय करावे? ए, उत्तर चुकीचे ठरवावे. उत्तर चुकीचे ठरवावे चुकीचं होऊ शकतं, कारण की तर्क योग्य आहे. दुसऱ्या विद्यार्थ्याकडून उत्तर सांगावे. दुसऱ्या विद्यार्थ्याकडून उत्तर सांगितले तर मुलाचा आत्मविश्वास कमी होईल. गुण देऊ नयेत हे देखील चुकीचं आहे, कारण की तर्क योग्य आहे. तर्क समजून घेऊन चर्चा करावी. त्या विद्यार्थ्याचा तर्क समजून घ्यावा व वर्गामध्ये यावरती चर्चा करावी. हे उत्तर बरोबर आहे, डी. त्याच्यातून विद्यार्थ्याचा आत्मविश्वासही कमी होणार नाही आणि विद्यार्थ्याला अपेक्षित उत्तर सुद्धा समजेल व त्याच्या उत्तरावरती चर्चा झाल्यास विद्यार्थ्याचा आत्मविश्वास वाढेल. भाषा शिकवताना साहित्याचा वापर प्रामुख्याने कशासाठी केला जातो? भाषा शिकवत असताना साहित्याचा वापर कशासाठी केला जातो? भाषिक संवेदनशीलता आणि अभिव्यक्ती विकसित करण्यासाठी. बरोबर उत्तर. व्याकरण शिकवण्यासाठी साहित्य वापरलं जात नाही. परीक्षा सरावासाठी साहित्य वापरलं जात नाही. शब्दार्थ पाठ करण्यासाठी, पाठ म्हणजे रट्टा मारणे ही तर संकल्पना चुकीची आहे, ह्याच्यासाठी सुद्धा साहित्याचा वापर होत नाही. तर भाषिक संवेदनशीलता व नवीन नवीन शब्द जाणून घेणे, त्यातून अभिव्यक्ती व्यवस्थित होऊ शकते, यासाठी साहित्याचा वापर भाषा शिकताना केला जातो. पुढील प्रश्नाकडे आपण वळूया. खालीलपैकी उच्च स्तराचा प्रश्न कोणता? उच्च स्तराचा प्रश्न कोणता? कथेतील मुख्य पात्राचे नाव काय? कथेतील मुख्य पात्राचे नाव काय म्हणजे एका शब्दात उत्तर आलं. लेखकाने हा शेवट का निवडला असेल? ह्याच्यातून विद्यार्थी अभिव्यक्ती करतील, प्रत्येकाची वेगवेगळी उत्तरे येतील, अनुभवातून उत्तरे येतील. लेखकाने हा शेवट का निवडला असेल म्हणून उत्तर क्रमांक बी उत्तर बरोबर आहे. पुढचे पर्यायी पाहूया. कथा किती परिच्छेदाची आहे, किती पॅसेज आहे, ह्याच्यातून विद्यार्थ्याला आपण ओळखू शकत नाही की विद्यार्थ्याला किती समजले आहे. पहिल्या वाक्यात किती शब्द आहेत हा देखील प्रश्न चुकीचा आहे. तर लेखकाने हा शेवट का निवडला असेल ह्याचा अर्थ आपण मुलांना विचार करण्यासाठी प्रोत्साहन देत आहोत. विद्यार्थ्यामध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी शिक्षकाने रोज चाचणी घ्यावी. विविध प्रकारचे वाचन साहित्य उपलब्ध करून द्यावे. फक्त पाठ्यपुस्तक वाचायला सांगावे. गृहपाठ वाढवावा चुकीचा आहे. वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी विविध प्रकारचे वाचन साहित्य उपलब्ध करून द्यावे. त्यांना आवडते पुस्तकं उपलब्ध करून द्यावे. कथेच्या पुस्तकं उपलब्ध करून द्यावे. कवितेची पुस्तकं उपलब्ध करून द्यावे. त्यातून त्यांची वाचनाची आवड अजून प्रबळ होईल. प्रश्न क्रमांक 57. भाषा अध्यापनात ऑथेंटिक मटेरियल म्हणजे काय? ऑथेंटिक मटेरियल म्हणजे काय? फक्त पाठ्यपुस्तक,
फक्त प्रश्नसंच, फक्त कार्यपुस्तिका, वर्तमानपत्र, जाहिराती, पत्रे, सूचना यासारखी वास्तविक भाषा सामग्री. उत्तर क्रमांक डी. जी साहित्य सामग्री वास्तविक आहे, म्हणजेच पॅम्पलेट असू द्या किंवा एखाद्या हॉटेलचं मेनू कार्ड असू द्या, याला आपण बोलू ऑथेंटिक मटेरियल. म्हणून वर्तमानपत्र, जाहिराती, पत्रे, सूचना यासारखी वास्तविक भाषा साहित्य. हे उत्तर बरोबर आहे. विद्यार्थ्याच्या भाषिक प्रगतीचे सर्वात योग्य निदर्शक कोणते? विद्यार्थ्याच्या भाषिक प्रगतीचे सर्वात योग्य निदर्शक कोणते? परीक्षेतील गुण, प्रत्येक संवादात भाषेचा प्रभावी वापर. उत्तर क्रमांक बी अत्यंत योग्य उत्तर. गृहपाठाची संख्या आणि हस्ताक्षर. विद्यार्थी किती सुंदर लिहितो, कसा गृहपाठ करतो किंवा परीक्षेत किती मार्क मिळतो, ह्याच्यातून आपण भाषिक प्रगती ओळखू शकत नाही. तर विद्यार्थी संवादामध्ये भाषा कशा प्रकारे वापरतो, यातून आपण भाषिक प्रगतीचे योग्य निर्देशक ठरवू शकतो. पुढचा प्रश्न आहे, इन्क्लुसिव्ह क्लासरूम मध्ये भाषा शिक्षकाचे मुख्य उद्देश कोणते? इन्क्लुसिव्ह क्लासरूम म्हणजे समावेशन क्लासरूम, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या जातीचे, धर्माचे विद्यार्थी एकत्र येतील, सर्वांना समान संधी मिळेल, अशा क्लासरूमला बोलणार आहोत इन्क्लुसिव्ह क्लासरूम. सर्वांना एकाच पद्धतीने शिकवणे, फक्त हुशार विद्यार्थ्यांवर लक्ष देणे, फक्त हुशार विद्यार्थ्यांवर लक्ष देणे चुकीचं आहे. सर्वांना एकाच पद्धतीने शिकवणे हे देखील चुकीचे आहे. सर्वांना एकाच पद्धतीने आपण शिकवू शकत नाही, कारण प्रत्येक विद्यार्थी हा वेगवेगळ्या परिवेशमधून आलेला असतो, त्याच्याकडे वेगवेगळे अनुभव असतात, म्हणून एकाच पद्धतीने सर्वांना शिकवणे हे चुकीचे आहे. ऑप्शन क्रमांक सी. प्रत्येक विद्यार्थ्याच्या गरजेनुसार शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे, त्याला जेवढी गरज तेवढे त्याला शिकवणे किंवा त्याच्यासाठी ती संधी निर्माण करून देणे शिकण्याची. म्हणून ऑप्शन क्रमांक सी बरोबर आहे. फक्त अभ्यासक्रम पूर्ण करणे, सिलेबस फक्त पूर्ण करणे हे अत्यंत चुकीचं उत्तर आहे. पुढील प्रश्नाकडे आपण वळूया. भाषा अध्यापनाचा अंतिम उद्देश कोणता? व्याकरणातील सर्व नियम पाठ करणे. अंतिम उद्देश विचारला आहे भाषा अध्यापनाचा, तर व्याकरणातील नियम पाठ करणे. पाठांतर करणे ही शब्दावली चुकीची आहे, म्हणजे उत्तर डायरेक्ट चुकीचं होतं. ऑप्शन. परीक्षेत जास्त गुण मिळवणे. अंतिम उद्देश फक्त गुण मिळवणे नसते, तर भाषा समजणे असते. विविध संदर्भामध्ये प्रभावी संवाद साधण्याची क्षमता विकसित करणे. उत्तर क्रमांक सी. विद्यार्थ्याला विविध संदर्भामध्ये त्याला संवाद साधता आला पाहिजे, प्रत्येक विषयावरती बोलता आले पाहिजे, आपले मत मांडता आले पाहिजे, म्हणजेच भाषा अध्यापनाचा अंतिम उद्देश आपण त्याला बोलणार आहोत, ना की व्याकरणाचे नियम पाठ करणे उत्तर असू शकतं. उत्तर क्रमांक ऑप्शन क्रमांक सी. विविध संदर्भामध्ये प्रभावी संवाद साधण्याची क्षमता विकसित करणे हे योग्य आहे. शब्दकोश पाठ करणे. शब्दकोश म्हणजे डिक्शनरी पाठ करायची नसते, समजून घ्यायची असते, पण हे उत्तर चुकीचं आहे. पाठ करणे हा शब्द चुकीचा आहे, त्याच्यामुळे जिथे जिथे पाठ करणे येईल ते ऑप्शन आधीच चुकीचे असेल. नमस्कार शिक्षक साथीहो, आपण CTET परीक्षा देत आहात आणि आपण पेपर 1 आणि पेपर 2 साठी जर मराठी विषय निवडलेला असेल तर हा चॅनल आपल्यासाठी आहे. आपण या चॅनलला सबस्क्राईब करा. मराठी पॅडागॉजी वरती जवळपास 1000 प्रश्न आपण या चॅनलवरती उपलब्ध करून देत आहोत. त्याच्यानंतर आपण व्याकरणाकरताही पाठ आपण या चॅनलवर समजावून सांगत आहोत. ह्याचा नक्कीच आपल्याला फायदा परीक्षेमध्ये होईल. सबस्क्राईब करा, चॅनल बरोबर जुळून राहा. तोपर्यंत धन्यवाद.